सगळे लहू सैनिक तयार आहेत का? मी खाली बसलो, काही बीडचे चांगले कार्यकर्ते खाली होते, काही वरी होते, म्हणून त्यांच्या सन्मानात खाली बसलो. प्रथम मी या देशाला स्वतंत्र करण्यासाठी जे जे क्रांतिकारक निर्माण केले असे आद्य क्रांतिपिता लहुजी वस्ताद साळवे, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज या देशाला आदर्श संविधान देणारे आमचे सर्वांचे बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जगविख्यात साहित्यिक, साहित्य सम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, या मंचावर उपस्थित असलेले सर्व संयोजक कमिटी व सर्व नेतेगण, बांधवांनो, सर्वांनी आरक्षण उपवर्गीकरणाचं मांडणी केली आणि महाराष्ट्रामध्ये आज ज्या पद्धतीने मातंग समाजाचे मोर्चे निघाले, मातंग समाजाची विटंबनाही करण्याचा प्रयत्न केला. आमचं म्हणणं एकच आहे की पंक्तीत बसलेला सर्वांना गुलाबजामुन शेवटच्या घटकापर्यंत मिळाला पाहिजे, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आरक्षणाचं प्रगत गट व अप्रगत गट असे दोनच गट निर्माण झाले पाहिजे. माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की 1 ऑगस्टला तुम्ही आरक्षण डिक्लेअर करा, नाहीतर गुजर समाजाच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये मोर्चे, आंदोलन आणि विद्रोह वाजणार आहे, हे ध्यानात ठेवा. कारण तुम्ही जेवढं जास्त वेळ लावताल तेवढा काही समाजामध्ये, मातंग समाजामध्ये व इतर समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे, आमच्या विटंबना होत आहे. आम्ही कमी नाही आहेत, आम्ही माजलेल्या बैलाच्या आंब्यात शिलणारे अवलग आहेत, परंतु या देशाचं संविधान, आमच्या मदतांच्या संविधानाच्या माध्यमातून आम्हाला बापांनी सांगितलंय की तुम्ही कायद्याने लढा, म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बरेच महाराष्ट्रात वेगवेगळे प्रकरण चालू आहेत आणि आम्ही का उपेक्षित राहावं, कशामुळे राहावं? आमचा अधिकार आहे, कारण बाबासाहेबांनी दिलेलंच आहे ना 59 जातीला आरक्षण, मग प्रत्येकाला भेटलंच पाहिजे. आमची विटंबना करू नका. तो आम्ही बाबासाहेबांवर कोणताही महाराष्ट्रातला मातंग समाजाचा नेता कधी बोलला नाही आणि बोलणारही नाही. एखादा बोललाच तर आम्ही त्याचं तोडफोड करू, आमच्या तेवढी क्षमता करा. आमचेच बाबासाहेब आहेत आणि हे महारामागाचे बाबासाहेब नाही तर हे अखंड देशाचे बाबासाहेब आहेत. मी तुम्हाला मातंग बांधवांना एकच सांगू इच्छितो की या देशामध्ये जे संविधान आहे त्या संविधानाच्या माध्यमातून आमचा लढा आहे आणि या लढ्याला जर कोणी गालबोट लावायचा प्रयत्न केला तर आम्ही कुठेही दया माया करणार नाहीत, कारण आम्हाला आरक्षणाची उपवर्गीकरणाची गरज आहे. बांधवांनो, आज तेलगावचा मोर्चा झाला. 1 ऑगस्ट 31 ऑगस्ट पर्यंत जयंतीचा महोत्सव आहे आणि 7 सप्टेंबरला माजलगावला 10,000 लोकांचा महामोर्चा होणार आहे. त्याच्यामध्ये सर्व संघटना, पक्ष, विविध गट सगळे एकत्र येणार आहेत. कारण हे समाज आज उठलाय आरक्षणाच्या माध्यमातून, कारण आरक्षण हे आम्हाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, हे तर सर्वांना माहिती आहे. परंतु आरक्षणाच्या नावाखाली आपल्यातले मी काही 2 डिग्रीवर हात ठेवणारे लबाड नेते येतात, त्यांच्यापासून माझ्या लहू सैनिकांना आणि भीम सैनिकांना सावध राहा म्हणतो. ते बहुतेक आज नाहीत उपस्थितीत. मी क्लिअर सांगतो, छाती ठोकून सांगतो, मातंग समाजाची विटंबना करू नका. आम्हाला RSSचे पिल्ले बिलकुलच म्हणू नका, कारण मी परभणीच्या पहिल्या भाषणातच सांगितलंय, सुरुवातच मी केलेली. आणि जर आम्हाला म्हणायचं असेल आम्ही इतर देशवर हिंदूच आहेत, त्यात काही शंका नाही, मग तुळजापूरचं आदिमाई आदिशक्ती मातंगी मंदिर तुमच्या ताब्यात आहे, ते आधी पहिलं खाली करा. येडामाईचं मंदिर ते खाली करा. हे आमच्या भगिनीत, आमच्या वंशक आहेत, हे देवीचे मंदिर आहेत. कारण आमचा इतिहास जिथं जिथं लिहिला तिथं तुम्ही पुसायचं काम केलेलं आहे, ध्यानात ठेवा. आमच्या महावानाची त्याचमुळं विटंबना तुम्ही करत आहात. तुम्ही नका बाबासाहेबांबद्दल बोलू, आम्ही बोलतो. आम्हाला धम्मदान घ्यायची गरज नाही. आम्ही बाबासाहेब धम्मदान न घेता, लघुदान न घेता आम्ही बाबासाहेब मागवाड्यावर सांगू इथून पुढे. एक लक्षात ठेवा. अहो, आमच्या नेत्याला ठीक आहे, आमच्या नेत्या का आम्ही बोलू नाही, तुमच्याच खाली दर्पणात राहावा, तुमच्या ताटाखालचा मांजर राहावा, हे कदापि इथून पुढे होणार नाही. आम्ही मांगाचं नेतृत्व स्वीकारू. मला आमचा फाटका धोत्र्यातला बाप बी असला तर आम्ही त्याचं नेतृत्व स्वीकारू, पण तुमचं इथून पुढे कधी नेतृत्व स्वीकारणार नाही. येणाऱ्या काळात आम्ही दाखवू कोणत्याही संविधानाच्या माध्यमातून, इलेक्शन असतील बाकीच्या माध्यमातून. एक लक्षात ठेवा,
माझ्या बांधवांना मला जास्त बोलायचं नाही, पण येणाऱ्या काळामध्ये जर 1 ऑगस्टला फडणवीस सरकारने अजितदादा पवार गटाने किंवा शिंदे साहेबांनी जर आरक्षण नाही डिक्लेअर केलं तर ऑगस्ट संपल्यानंतर गुजर समाजाच्या धर्तीवर आंदोलन होणार आहे आणि गुजर समाजाचे आंदोलन प्रशासनाला माहिती येतं आणि सर्वांना माहिती येतं. एवढंच बोलतो, थांबतो. जय लवजी, जय भीम, जय शिवराय, जय अण्णा.